त्याच्यामुळे जरा जास्तीच त्रास होतो. रामराम मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजले. तर सगळे व्यायाम करायसाठी उठले. या ध्वजाच्या मागूनच आपण निघायचं. ध्वज निघालाय छत्रपती सगळं, याच्या मागूनच आपण आता निघतोय. सगळ्यांचं आवरून झालंय, निघायची तयारी. आता पुढे जाऊन एक पुढच्या टप्प्यासाठी जायचं आहे. पुढचा टप्पा खूप अवघड आहे, त्याच्यामुळं आता लवकरच निघाले. आता वाजले 6:30 आणि पुढच्या टप्प्याला जाऊनच भेटू आपण. जरा उजाडल्यावर आपण परत बोलू. आपण एकविरा देवीच्या कमानीमधून आत चाललो आहे. एकविरा देवीचा हा डोंगर आहे. पुढं पुढं जायचं आहे आपल्याला. आता या कारला गावात आपलं सगळे स्वागत करताय. हे ढोल समोर दिसणारी गर्दी बघा. थोडंसं पुढं आलं आपण आणि या गर्दीमुळे एवढ्या ट्रॅफिकमुळे आपल्याला खूप हळूहळू जायला लागते. थांबत जायला लागते. जवळजवळ तास झाला आपण इथंच आहे का? होय, 1 तास झाला आपण इथंच थांबलोय. तर आपण थोडं डोंगराळ भागात आलो. पुढे दिसतो तर पूर्ण डोंगर पूर्ण डोंगर पार करायचं आहे. आता आपल्याला अशी सिंगल वाट लागली, त्याच्यामुळे आपल्याला थोडं हळूहळू जावं लागते. आणि डोंगराळ भाग असल्यामुळं थोडं पाय घसरत आहेत, त्याच्यामुळे आपण हळूहळू जातो. सूर्योदय झालाय, सर्व तारकरी बाजूला असंच पुढं आपल्याला हे डोंगर अंतर आहे ना सुरुवाती क्रॉस करायचं आहे. हे डोंगर एकदा पार झाल्यावर काही टेन्शन नाही, चिखलातून जावं लागतं. त्याच्यामुळे इथं थोडी पुढं गर्दी पण झाली आहे. आपण चालले भिंतीवरनं चालले आपण. पुढे ही गर्दी आपल्याला अजून ते वरती दिसते डोंगर पूर्ण सर करायचं. थोडी विश्रांती घेतली, 2 ते 5 मिनिटासाठी पाण्याची विश्रांती घेतली. कारण आपल्याला इथनं दिसतंय का नाही माहिती नाही. हा समोरचा जो टापू दिसतोय डोंगर, या डोंगरावर जायचं आपल्याला. या समोरच्या त्याच्यामुळं आपण थोड्या वेळ थांबलोय आणि आता इथं गर्दी पण झाली. तर हे सगळं आवरून इथं चालू एनर्जी ड्रिंक बनवायचं काम. ते झालं की आपण डायरेक्ट वरच्या दिशेने निघणार आहे. आणि आत्ता जर जेवायला किंवा काय खायला थांबलो तर उशीर होईल, डोक्यावर ऊन येईल. डोक्यावर ऊन यायच्यात आपण चालले 9 वाजले. निमुळच्या खडतर मार्गाने यायला लागतं आणि अजून वरती हा टापू चढायचा डोंगर. मोहीम मार्गाने चाललो आपण, बरोबर चाललो. म्हणजे अशी एकेरी वाट आहे आणि एकेरी वाटेतनं आपण सगळे हळूहळू चाललो आहे. असे जंगलातली वाट आहे. या जंगलातली वाट आहे. एकेरी वाटेतनं आपण पुढं चाललो. आपण आत्ताशी एक टापू पूर्ण केला आहे. पूर्ण म्हणजे अर्ध्यावरच आहे. हा समोर दिसतोय ना, तो टापू पूर्ण करून मग आपल्याला त्या साईडला जायचं. तो नंतर बहुतेक उतरायचा आहे तो टापू. दुसरा टापू चढायचा आपल्याला. पहिला तर झाला, दुसरा झाल्यावर पुढं तिसरा आहे. सगळे दमलेल्या अवस्थेत आहे. ठीक आहे, सगळे चढतात हळूहळू. पण असं एकदम खालून डोंगरात जंगलातनं या टापूपर्यंत पोहोचले. अजून पुढं जायचं आपल्याला. इथं जर उजव्या साईडला बघितलं तर आपल्याला एक धरण दिसतंय. सुंदर असं सगळे धारकरी थांबलेत वाट बघत. बस 1 तास झाला आपण याच गर्दीत थांबले, याच लाईनीत थांबले. कारण पुढं सिंगल रस्ता आहे, सिंगल वाट आहे, एकेरी वाहतूक. त्यामुळे ही गर्दी एवढी तशीच. तिसऱ्या टप्प्यावरच्या इथं आलं आणि ती गर्दी तिथून आपण वरती जाऊन ती अवघड वाटवरती चढल्यावर आपल्याला
इथे एक विस्तीर्ण असं पठार लागलं आहे आणि ही झाडांची सावली मिळाली आपली. त्या झाडांच्या सावलीतच आपण इथं आता थोडासा आराम करायला थांबणार आहे. जेवायला वगैरे थांबू जरा. एकदम अशा सुंदर सावलीत आपण आता जेवायला बसलोय. सगळेच आपापल्या आल्या घरनं आणलेलं हे खाऊन घेतात. ते आपण पराठे आणले आणि बाकीचे सगळे आपापले डबे आणून जेवायला बसले. सगळे झोपले जातात, थोडी विश्रांती घेतात. आपण पण थोडी विश्रांती झाडांच्या खाली आपण मस्त झोप. जेवण वगैरे तर झालं पण विश्रांती तर काय झाली नाही आणि इथं थोडा गोंधळ आहे. त्याच्यामुळं आता आपण पुढं जाऊ, कारण पुढं पण एकेरी वाट आहे. त्याच्यामुळं अजून उशीर व्हायची शक्यता आहे. अंधार व्हायच्या आता आपण खाली उतरलं पाहिजे. 1:30 वाजले जातात. असे ठिकठिकाणी बाण लावले, गर्दी कमी होती. त्याच्यामुळे आता असे सगळी लाईनीत चालली. काही या रस्त्याने येतात, काही आपल्या मागून येतात. पण शेवटी जायचं आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणी. पुढं गेल्यावर बघू, बहुतेक एकेरी वाट असण्याची शक्यता आहे आणि अजून एक डोंगर वगैरे असण्याची शक्यता आहे. पुढं परत सिंगल लाईन आहे एकेरी, त्याच्यामुळं इथं बसून घेतलं. सगळे बसले. थोड्या वेळाने परत येतो होती, जाऊ आपण हळूहळू. शिस्त पाळायला. गर्दी सापडले. परत इथनं उठलो आणि आत्ता येऊन इथं थांबलो. पुढे एकेरी जंगल आहे, त्याच्यामुळे हळूहळू जायचं. गर्दी आहे मागं. पुढे बसला सिंगल. एकेरी वाट संपल्यावर आपण असे सगळे पठारावर आलो. त्याच्या पुढं पण एकेरी वाट असण्याची शक्यता आहे. एक डोंगर उतरायचा आहे. आता पुढे गेल्यावरच बघू आपण नक्की काय. ITI टीम सगळी सांगवी ITI एकच आहे. औंध सांगवी ITI. थोडं जंगलामध्ये थांबलंय. तर जंगल संपल्यावरच आपल्याला आता खाली उतार लागला. उतार पण सिंगल लाईनच आहे. एकेरी उतार आहे. हा उतार संपल्यावर बघू आता बहुतेक तळ येईल असं वाटतंय. आता खाली गेल्यावर समजेल आपल्याला. जंगलातनं तर रस्ता आहे, सावलीमुळं काही एवढं वाटलं नाही. आपल्याला मग अशी वाटलं होतं की आता आपण त्या मार्गाने उतार होतोय, उतारावर आपण चाललोय, पण आपण थोडं फसले गेलोय. हा परत चढ लागलाय आणि हा एक मोठा टापू. हा मोठा टापू चढल्यानंतर परत उतरायचं असं एकंदरीत वाटतंय. असू शकतो उतरल्या मुक्काम, पण आता बघूया. पुढे गेल्यावरच कळतं. ही सह्याद्रीतली खासियत आहे. पुढे गेल्यावरच आपल्याला समजतं की नक्की पुढं काय. ते म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे, पुढे येते दडी खोरे. तसंच आपलं झालंय. तर पुढे गेल्यावर बघू परत उतारे का तसंच चढ, अजून काय पुढं अजून एक डोंगर लागतोय का काय. चढल्यानंतर आता उतार लागलाय परत. तर हा उतार तरी आता सरळ दिसतोय पुढं, कारण सपाटी दिसते. हे सपाटीवरनं बहुतेक मुक्कामाचं ठिकाण जवळच आलंय असा अंदाज आपण लावू शकतो. मगाचा आनंद क्षणिक आनंद होता, पण हा आनंद आपल्याला कायमचं सुख देऊ शकतो असं बघू. कारण आता दिसतंय ते फक्त सरळ सपाट मैदान दिसतंय. पुढे गेल्यावर समजेल तरी पण आपल्याला अजून नक्की सह्याद्रीच्या मनात काय आहे, आम्हाला अजून कुठं न्यायचं आहे. हे धरण दिसतंय. धरणाच्या साईडने कडेकडेनं आपण चाललोय. पुढे गेल्यावरच बघू आता मुक्कामाचं ठिकाण. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुक्कामाचं ठिकाण. खूप आता जवळजवळ 40 ते 50 किलोमीटर आपण जवळजवळ चाललो आहे. आता अजून किती किलोमीटर आहे काय माहिती, ते गेल्यावरच कळत. थोडं सपाट पठार लागल्यावर आपण थोडं आराम केला आहे. आरामासाठी थांबले, म्हणजे आराम नाही केला अजून. थोडंसं सावलीत थांबले. खूपच दमायला झालं होतं. आता पाण्याची ती विहीर आहे वाटतं, त्या विहिरीत पाणी भरायला गेलेत पोरं. आता बघू, पाणी भेटलं तर चांगलंच आहे, नाहीतर डायरेक्ट तळावर जाऊन. खूप दमलो आहे आता, एनर्जी संपत आली आहे. तळ कधी जवळ येतं असं झालं आहे. आराम करून पुढे आल्यावर थोडं 22 आहे उतरायचं रस्ता, इथे जाऊन पाणी भरून जाऊ. तिथूनच असं एक पठार दिसतं आणि पठारापासून पण आपल्याला खाली उतरायचं आहे. आता उतरायला अशी एकेरी वाटली, तिकडे अशी हळूहळू उतरते. त्याला असंच एकेरी वाटेने पुढे जायचं. थोड्या अवघड टप्प्यावर आलोय.
बघितलं तर खाली direct दरी आणि घसारडा रस्ता आहे. परत सिंगल लाईन असल्यामुळे थोडं ट्रॅफिक जाम झाल्यामुळे खाली दिसतंय तिथं मुक्काम नसून अजून थोडासा पुढं आहे तरी अजून एक तासभर तरी जाईल. पण उंच बलाढ्य उतरून या जंगलातनं असं इथं पायथ्याला आलोय. या पायथ्याला इथं पाण्याची वगैरे सोय केली आहे कारण पुढं अजून पुढं आपलं मुक्काम पुढं पाण्याची सोय असेल का नाही माहिती नाही. त्याच्यामुळे तिथं पाण्याची सोय इथून पुढं आपल्याला अजून 4 किलोमीटर पुढं जायचं. बघू अजून एक तास दीड तास लागायची शक्यता आहे. आपल्याला तर फायनली सरळ रस्ता लागला आहे. एकदम गाडीचा रस्ता आहे हा. इथून डायरेक्ट तळावर जातो. तळ तरी अजून एक 4 ते 5 किलोमीटर आहे. राजमाचीच्या कमानीच्या इथं आलं होता. इथून पुढंच जवळच राजमाची किल्ला आहे. आत्ताशी आपण मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलोय. सगळे असे मुक्काम केला आहे सगळ्यांनी. आता आम्ही आमच्या जे पुढे आलेत मुलं त्यांना शोधतोय. सगळा मुक्काम येतात. जवळजवळ 9 वाजलेत. 9 वाजता आम्ही पोचलोय. आत्ताच जेवायसाठी डबे काढलेत आपण घरनं आणले शिदोरी. सगळ्यांचे डबे काढलेत आणि जेवायचं चालू आहे. आत्ता जवळजवळ 9 वाजलेत आणि आम्ही इथं पोचलोय. अंगाची पार लाई झाली. एवढं दुखतंय ना अंग. आता पोचलोय. तर हे जेवायचं आणि डायरेक्ट झोपायचं. ढगांची चादर त्याखाली आपण अनुभवच काही वेगळं आहे. आता कंटाळा तर खूप आलाय. झोपतो. चला बाय.